बघूया. बहुत रेअर दिखते सावला तर एक डोर आहे. बॅक टू माय चॅनल. डे 3. पण कपडे घालचेच आहेत कारण या ड्रेसवर आमच्या 2-3 थोडंसं रील होतं ते आम्ही केलं नव्हतं काल. राहून गेलं कारण काळोख झालेला. त्यामुळे आम्ही परत सेम कपडे घातले. चेकआउट केलं आम्ही आता. आता आपण कुठे जाणार आहे? नील आयलँड ना. आता आम्ही नील आयलँडला जाणार आहे. हिरो. चला आम्ही आता जस्ट पोचलो आहे इकडे आणि इथे एक शिप लागली आहे. ती आमची नाही आहे. ती 10 वाजताची, आमची 10:30ची आहे. अजून 10 वाजले नाही आहेत. आता ही शिप गेली की मग आमची येणार आहे. तुम्हाला दाखवते मी शिप. आमची बोट आली आहे फायनली. 10:39ला आली. ती सुटणार कधी माहीत नाही आम्हाला. आमची बोट चालू झालेली आहे. आम्ही जस्ट आता नील आयलँडला पोहोचलोय. चालतो एक्झिटला. बाहेर ड्रायव्हर असेल. तिकडचा समुद्र जास्त क्लीन आहे, म्हणजे निळा जास्त आहे ह्या ब्लॉकपेक्षा. पुणे सध्या मला हॉटेलमध्ये जायचं नव्हतं. आपल्या ड्रायव्हरला कॉल केलेला तो स्विच ऑफ लागतो त्याचा. आता बघूया. मी दिसते का या टोपीमुळे? दिसतेस, एवढी दिसतेस तेवढी दिसतेस. हां, बाहेर गेल्यावरती भेटू. दुसरं आता पहिल्यांदा हॉटेलवरती जातो. तिकडून निघाल्यानंतर मग बघूया. दाखव. नंबर घेऊन ठेव. हां, घेऊन ठेवूया. नंबर स्विच ऑफ होता. एखादा पण भेटले आम्हाला. ते माझं नाव लिहिलेलं होतं. सो आता आम्ही चाललो आहे हॉटेलवरती. नंतर मग आमच्याकडे 2 बीचचा ऑप्शन आहे, लक्ष्मणपूर आणि भरतपूर. हॅलो, आम्ही आता इथे पोचलो आहे हॉटेलवर आणि इथे आम्ही आता जस्ट लंचला आलो आहे. ते समोर दिसतंय ते आमचं हॉटेल आहे. दाखवायचं ना? हो, हे हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे हे वाला तिकडच्या पेक्षा मला हे बेटर वाटतं, त्यामुळे आम्ही दाखवतोय. हां, दाखवलं नव्हतं. तो आता फटाफट लंच करायचं आहे. कर लवकर कर. आणि लंच करून आम्ही जाणार आहे नेक्स्ट बीचवर. आता आम्ही चाललोय. आम्ही आलो आता लक्ष्मणपूर बीचवरती, कोरल बीचवरती. तर एक गाईड घेतला आहे, ते बघूया. बघूया कसं आहे काय आहे ते. ऐकायला तरी बरं वाटतंय. तिकडे जाऊन बघू. हां, ऐकायला बरं वाटतं. आम्ही सांगू एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी गेल्यानंतर. शॉपिंगसाठी पण मला ह्या ब्लॉगपेक्षा नील थोडंफार बेटर वाटतंय. म्हणजे मला माझ्या प्रत्येकाचे हे असतं. दिसतेस. प्रत्येकाच्या जणांची चॉईस असते, पण माझी चॉईस ही आहे. म्हणजे मला हे आवडलं आहे. आपण आता लक्ष्मणपूर 2 बीचवरती. नॅचरल ब्रिज आणि समोर समुद्र आहे. फिर भी केयरफुली वॉक करना है. एक्चुअली मैडम ये जो पॉइंट है ना, हाई टाइड और लो टाइड के ऊपर डिपेंड करके खुले रहते हैं. अभी लो टाइड है करके यहाँ से वॉकेबल जा रहे हैं. जब हाई टाइड रहेंगे शी शोर तक पानी रहेगा, तब ये पॉइंट टोटली क्लोज रहते हैं. तो यहाँ पे एंट्री नहीं है क्या तब? एक्चुअली मैडम शी शोर तक जब पानी रहेंगे तो यहाँ पे आपके कमर लेवल तक पानी रहेगा, तो अच्छा. आप जा नहीं पाएंगे. ओके, और जो चीज आपको पता है, ये सब चीज आप हाई टाइड पे नहीं देख पाएंगे. ओनली फॉर लो टाइड पे 3 आवर्स के लिए देखना पॉसिबल है पूरे दिन में. इस तरफ देखिए एक आइलैंड दिख रहा है आपको. हाँ. ये हैवलॉक आइलैंड है. हैवलॉक के बैक साइड है. अच्छा. से 18 किलोमीटर डिस्टेंस पे. सामने देखिए बड़े से एक आइलैंड दिख रहा है ना, ये पोर्ट ब्लेयर है, जो 37 किलोमीटर डिस्टेंस पे. त्यांनी मला त्यांची चप्पल दिली घालायला, माझी चप्पल काढायला लावली. हा, इथे याला स्लीपर मॅन्डेटरी आहे बाय द वे. त्यामुळे माझी चप्पल चेंज झाली. त्यांनी दिवे स्लीपरच घालून आलेला.
नॅचरल ब्रिज हा नॅचरली होतोय तयार बेसिकली वेव्स हवा या सगळ्यांच्या प्रेशरमुळे. इसके अंदर पे जो छोटे छोटे गैप्स दिख रहे हैं ना, इसी के अंदर पे माइक्रो एनिमल रहते हैं पॉलिप्स. पॉलिप्स ही पानी से कैल्शियम को एब्जॉर्ब करके धीरे धीरे कोरल को ग्रो करते हैं. वो भी एक लिविंग कोरल से देखिए. लिविंग कोरल. यहाँ पे देखिए एक ऑरेंज कलर के फिश दिख रहे हैं छोटे से. ये गोल्ड फिश है मैडम, बहुत रेयर पाए जाते हैं सी के नीचे. खेकडा बघितला होता. दिसला का तुला? मैडम एक स्नेक के जैसा दिख रहा है. हाँ. ये देखिए सांप के जैसा. ईल फिश है, ईल फिश. सर ये देखिए बहुत रेयर दिखते हैं. वीडियो ले लीजिए. बहुत रेयर दिखते हैं. ब्राउन पार्टी अरे रे सी कुकुम्बर. इसे मेडिसिन भी बनता है, म्हणजे मेडिसिन म्हणून पण आपण खाऊ शकतो. कोरल्स कोरल्स कोरल्स. व्हाट एल्स व्हाट एल्स. डेप्थ करना है जितने दूर तक नीचे जाएगा. अरे तुला खातोय तो? चावला तर तुला का चालेल तो? ब्रेन कोरल. ब्रेन सारखा दिसतो आपला म्हणून ब्रेन कोरल. यामध्ये मोती बनतो. मोती प्योर पर. इसके पास हाथ ले रहा है, देखिए क्लोज हो जाएंगे. देखिए क्लोज हो. हाँ. फिर से धीरे धीरे ओपन हो जाएंगे. इसके अंदर डायरेक्ट उंगली फंस जाए, उंगली काट देंगे. जब तक उंगली नहीं काटेंगे तब तक नहीं छोड़ेंगे. आणि हा कोरल बीचचा व्ह्यू. इथे हा जो लांब दिसतो तो अजून एक नॅचरल ब्रिज तयार होतोय वेव्स आणि हवेमुळे. हा व्ह्यू दिसतो तितका सोपा नाही आहे. बट एकदा पडली एकदा पडली मी पूर्ण आणि एकदा पडता पडता वाचली आणि असली. पकडलं. आणि नेमकं जो माझा पाय दुखतोय मी त्याच्यावर सारखी पडत असते. असं होतं. सो हे पाटी जे दिसतात तुम्हाला हे 2 नॅचरल ब्रिज आहेत. त्यातून बनतात, फॉर्म नाही झालेत. जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा ते बनतात. इकडे 3 वारा. एक तो मगाशी दाखवला तो आणि मागे जे 2 झाले. जो पाटी दिसतोय माझ्या तो सगळ्यात पहिला वाला, तो पूर्ण फॉर्म झालेला आहे. आता दुसरीकडे जायचं. आता मी इथून निघतोय. फोटो वगैरे क्लिक करून झालेत आमचे आणि पडून पण झालेले आहे. सो आता आम्हाला इथे पार्किंगच्या इथं सोडलं लक्ष्मणपूर बीच 1 वरती. सनसेट पॉईंट बोलतात, पण सनसेट व्हायच्या टायमिंगलाच बरोबर आणून सोडलं आहे आम्हाला. आणि म्हणतात पळा. ती पळते. हां येतोय. जाऊन भेटतो, बघू आज तरी सनसेट भेटतोय का. काल तर भेटलं, म्हणजे गेलो टाईमवरती, पण वेदर बरोबर नव्हतं त्यामुळे काय दिसलं नाही. ढगाच्या पाठीत होता. बघूया आता. झाडं मस्त भेटलीत पण. आय थिंक 5:45 झाले असतील दिवस. 5:45 झाले. हां 5:45 6 वाजतात आता जस्ट. 6 वाजतात आणि ते काळोख झालंय रोजप्रमाणे. आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे. आता इथून आम्ही निघालोय. हां कारण आता आम्ही घरी नाही रूमवर चाललोय. रूमवर चाललेलो आहे. ते इथे लाईट जरा पुढे पुढे. आता मी रूमवर चाललेलो आहे आणि नंतर मला माहित नाही कधी मला ब्लॉग एंड करायला भेटेल. नंतर आम्ही डिनर करू आणि झोपू. हाय, आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहे. हा इथे स्वागत आलाय माणूस.
चला तुम्हाला आता मी रूम टूर देते आमची. हा आहे आमचा रूम आणि हा आहे दिवेश. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे अजून एक डोअर आहे जो ओपन केला की बाहेर मस्त व्ह्यू मिळतो. सो आपण इथे बसून पूल व्ह्यू एन्जॉय करू शकतो. डायरेक्ट जर पूलमध्ये उडी मारायची असेल तर ते पण मारू शकतो. आणि ॲक्च्युली खालची रूम भारी वाटतात त्यांना, म्हणजे डायरेक्ट पूलमध्ये एंट्री आहे भारी ना. ती लोक बाहेर बसले आहेत त्याच्यामुळे आम्ही पण डायरेक्ट जाऊ शकतो उडी मारून. हाय, आता 7:30 झाले आहेत, 7:44 सॉरी. आणि आम्ही जेवायला चाललो आहे कारण की खरंच खूप भूक लागली आहे. तिकडे समोर हॉटेल आहे, तुम्हाला सकाळी सांगितलं असं इकडे डिनरचं लंचचं आहे. आणि इथे हत्ती पण आहे. बॉडी शेमिंग करत हत्ती आहे तो खरा बॉडी शेमिंग करतो. तिथे पूल पण आहे, जेवण झालं पूलमध्ये असतं, जेवणाच्या आधी जाऊ शकतो. इथे लाईट पण आहे, इथे काय दाखवायचं आहे. इथे फायर आहे. चला आता खाऊया जरा काहीतरी, भूक लागली आहे. मी चालत नव्हती मी सांगायचं. हाय, आता आम्ही गच्चीत बसले आमच्या छोट्याशा रूमच्या बाहेर छोटीशी गॅलरी आहे तिथे बसलो आहे. आणि मला खूप सर्दी झाली आहे, सुरूक करते आहे मी कारण की पाण्यामध्ये ते आल्यापासून त्याच्यामुळे. गरम पाणी घेऊन बसले आहे मी, आता पिईन. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. मागाशी आम्ही ब्लॉग एंड केलेला, पण त्यानंतर पण आम्ही डिनरला वगैरे गेलो तर आम्ही ते थोडे शॉर्ट घेतले. सो परत हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आपण आता भेटूया उद्याच्या भागात, डे 3 उद्याच्या भागात. बाय.